आता तिसरा लॉ काय आहे, एनर्जी फ्लो थ्रू ट्रॉपिक लेवल्स. ओके, एनर्जी फ्लो होते इकोसिस्टम मधून युनिडायरेक्शनल मॅनरनी. युनिडायरेक्शनलचा अर्थ काय? येस, एकाच डायरेक्शन, एकाच दिशेने काय होते, ती पुढे जाते. उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल काय घेतलेलं आता, प्लांट. प्रोड्युसर म्हणजे कोण? प्लांट. ओके, प्लांट नंतर हर्बीवर कोण? उदाहरण काय घेतलेलं, ग्रास हॉपर. बरोबर, ग्रास हॉपर नंतर कोण बघितलेलं आपण? फ्रॉग. फ्रॉग नंतर काय बघितलेला? स्नेक. आता ही इतकीच आहे असं अज्युम करा, आणि इथे काय असेल? मायक्रो ऑर्गॅनिझम. अशी ही फूड चेन आहे असं अज्युम करा. आता हा जो प्रोड्युसर आहे, प्रोड्युसरचा अर्थ काय? निर्माण करता. प्लांट्स काय आहेत? निर्माण करते. ते दुसऱ्यांसाठी ऍज अ फूड म्हणून तयार होतात की नाही, राहतात की नाही. आता ह्या प्रोड्युसर पासून जेव्हा हर्बीवरला काय मिळते? ऊर्जा मिळते. त्यावेळेस काही एनर्जी गेली. इथे किती होती? 100. त्याच्यापैकी आली किती? 10% आली. बरोबर की नाही? 100 पासून 10% असं अज्युम करा. आता हा हर्बीवर त्याच्यातली एनर्जी परत प्लांट्सला देईल का? समजा इमॅजिन करा, हा कोण आहे? टोळ आहे, ग्रास हॉपर आहे. ह्या ग्रास हॉपरने काय केलं? काही एनर्जी कन्झ्युम केली. आता ह्या ग्रास हॉपरने काही एनर्जी कन्झ्युम केल्यानंतर पुन्हा तो वापस देईल का? प्लांट, तुझी मी एनर्जी घेतलेली, तू वापस घे म्हणेल का? नाही. किंवा ह्या ग्रास हॉपरला हा कार्निवर फ्रॉग जो आहे तो म्हणेल का? फ्रॉग म्हणेल, अरे टोळ, तुझी एनर्जी मी घेतलेली, तुला खाल्लेलं, घे वापस. परत टोळचा जन्म. असं होईल का? नाही होणार. किंवा इवन इथं कार्निवर मध्ये, ओमनिवर मध्ये स्नेक देईल का पुन्हा एनर्जी फ्रॉगला? नाही. वापस देऊ शकतो का? नाही. युनिडायरेक्शनलचा अर्थ होतो एकाच मार्गाने प्रवास करणार. ओके, ते एकाच मार्गाने एनर्जी प्रवास करते. जर इथून समजा इथे मी काय घेतलेलं आहे? प्लांट घेतलेला आहे. प्लांट कडून कुणाला गेली आहे? ग्रास हॉपरला. ग्रास हॉपर कडून कुणाला गेलेली आहे? फ्रॉगला. फ्रॉग कडून स्नेक, आणि स्नेक कडून मायक्रो ऑर्गॅनिझम. हा एरो असाच दिसेल तुम्हाला, तो उलट कधीच नाही दिसणार. आणि जर तुम्ही उलट एरो काढताय, तुमच्या फूड चेनचा मिनिंग बदलून जातोय, त्याला काही अर्थ राहत नाही. ती रियालिटी असेल का? नाही. हा एरोचं टोक इथे, म्हणजे याच्याकडून पास होते याला, याच्याकडून पास होते याला, याच्याकडून याला, आणि याच्याकडून याला. म्हणजेच कुणाकडून? प्रोड्युसर कडून हर्बीवर, हर्बीवर कडून कार्निवर, कार्निवर कडून ओमनिवर, आणि त्याच्यानंतर डिकम्पोजर. ही अशीच ट्रान्सफर होणार, आणि डिकम्पोजर कडून पुन्हा कुणाला मिळणार? प्लांटला मिळणार. ओके, डिकम्पोजर कडून पुन्हा कुणाला मिळणार? प्लांटला. म्हणजे इथं काय झालं? एनर्जीचा जो फ्लो आहे तो काय करतोय? एक प्रकारे स्ट्रक्चर आणि फंक्शनला मदत करतोय. जर हा फ्लो असा नसता, हा एकमेकांकडे डायव्हर्ट झाला असता, वापस पण जर घेता आला असता, तर पृथ्वीवर जी डायव्हर्सिटी दिसते ती राहिली असती का? जस्ट इमॅजिन करा ना, छोट्या फिशला मोठ्या फिशने खाल्ले आणि तो म्हणतो तुझी एनर्जी पुन्हा वापस घे. किंवा आपण फिशला खाल्ले आणि आपण म्हणतो माझ्याकडून एनर्जी तुला घे. असं देऊ शकतो का? किंवा आपण चिकन खाल्ले, एग्स किंवा प्लांट्स खाल्लेत, मेथी, पालक, त्यांना परत वापस एनर्जी देतोय की तुम्ही घ्या. राहतं का? असं नाही. ही काय होणार? वन वेज ट्रॅव्हल करणार. ही वापस उलट पद्धतीने ट्रॅव्हल करणार नाही. ते होतच नाही नेचरमध्ये. आणि त्यामुळेच त्यालाच म्हणतो इथं काय होतंय? एनर्जी फ्लो काय करतोय? सपोर्ट करतोय. कशाला? स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ इकोसिस्टम. ओके, ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन डायनामिक्स, बायोडायव्हर्सिटी आणि न्यूट्रिएंट सायकलिंग यांना इन्फ्लुएन्स करतात. पॉप्युलेशन डायनामिक्स म्हणजे काय? जेवढी ऊर्जा असेल तेवढी तिथं काय होईल? संख्या तयार. जर समजा घरामध्ये 2 लोकांचं जेवण आहे आणि तुम्ही इमॅजिन कराल की त्याच्यावर 10 लोकांनी आपलं जीवन जगावं, तर जगू शकतात का? नाही. 2च लोक सर्व्हाइव्ह करतील की नाही? तर एक मूवी होता बघा, कोणता मला आठवत नाही त्याचं नाव. एक टोमॅटो असतो शेवटपर्यंत, तो राहतो टोमॅटोचा प्लांट, आणि त्याच्यासाठी लिटरली एकच लिव्हिंग बिंग आणि माणसं असतात. तर त्यांना तो हवा असतो, कारण का? त्याच्यातलं बीज वगैरे करून पुन्हा क्रिएट करतील. म्हणजे शेवटी कंडिशन काय होईल? सगळं जर संपलं तर एक एक सजीव किती महत्वाचा होईल विचार करा ना. कारण तोच ऑक्सिजन देईल, तोच फूड देईल, तोच माणसाला सगळं काही देऊ शकतो. नाहीतर काय होईल? सगळं विश्वच संपलं, ॲनिमल्स वगैरे संपत आले, सगळं संपत चाललंय, असं इमॅजिन करा. काय सिच्युएशन होईल? गोष्टींना व्हॅल्यू किती क्रिएट होईल? कसं सर्वायबिलिटी असेल? लोक एकमेकांना काय करतील? खून हाणामाऱ्या करून ते ग्रॅब करतील.
करतील की नाही? मग इथे आपल्याला काय बघायला मिळतं? युनिडायरेक्शनल. आणि यालाच आपण काय म्हणू? जेवढी एनर्जी तेवढ्यावर तेवढी पॉप्युलेशन सर्व्हाइव्ह करणार. आणि जर एनर्जी तेवढी नसेल तर पॉप्युलेशन तिथं काय बघायला मिळेल? कमी. आपल्यात पण तसं आहे, अन्न पुरेसं मिळालं ह्युमन्सला तर ते जगतात चांगल्या पद्धतीने, हेल्दी लाईफ. नाहीतर काय होतं? काय कंडिशन होते? भूक बरी, हंगर, आजार, आणि ते काय होतात? संपून जायला लागतात. संख्या कमी होते की नाही? अशा पद्धतीने काय होतात? डिक्रीज होऊ लागतात. नेचरमध्ये पण जिथे जेवढी एनर्जी अवेलेबल असेल, आता समजा तुम्ही बऱ्याचशा रिव्हर बघत असाल, तुम्ही समुद्र बघत असाल आणि खूप जास्त प्रदूषण असेल, तिथं संख्या असते का? कारण एनर्जी तेवढी मिळते का त्यांना? नाही. ते दूषित बनतायत की नाही? आणि अशा पद्धतीने तिथे काय होते? संख्या कमी होताना दिसते. गँगेटिक डॉल्फिनची संख्या कमी झालेली होती. म्हणजे गंगा नदीमध्ये असणारा जो डॉल्फिन आहे तो आपला कोण आहे? नॅशनल मॅमल. युपीएससीने 2 मार्क्सला प्रीला क्वेश्चन विचारलेला. आपला ॲक्वाटिक मॅमल कोणतं आहे? आय थिंक 2014-15ची गोष्ट असेल, 14-15-16 मध्ये हा क्वेश्चन आलेला. ओके, मग याचा अर्थ ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. ते सजीव काय आहे? महत्वाचं आहे. मग आपण काय केलं? क्लीन गंगा मिशन. कारण त्यांची संख्या गंगेला प्रोटेक्ट करण्यासाठी बरेचसे मिशन राबवण्यात आले आणि त्यांना काय केलं? प्रोटेक्ट केलं. स्पेशली त्याच्यावर एक सेशन आहे तुमचं क्लीन गंगा मिशनवर. ओके, मग अशा पद्धतीने आपण काय करतो? प्रोव्हिजन. आणि जेव्हा हे मिशन आपण राबवतो ना, त्याला हजारो रुपये लागतात. हजारो रुपये. म्हणजे तुम्ही नॅचरली प्रोटेक्ट ठेवू शकता, पण जर खराब केलं, प्रदूषित केलं तर पुन्हा करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? मोठा खर्च. आणि त्याला क्लीन करण्यापेक्षा लोकांच्या किती गरजा भागू शकतात हजारो करोडच्या प्रोजेक्टमध्ये? किती लोकांचं जीवनमान बदलू शकतं? म्हणून आपण काय केलं पाहिजे? इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस. आता इथं सांगण्याचं कारण हे पॉप्युलेशन डायनॅमिक्सला अफेक्ट करतं. नंबर ऑफ पॉप्युलेशन फ्लक्च्युएट होणार की नाही? एनर्जी जास्त, पॉप्युलेशन जास्त. खत चांगलं तर पीक चांगलं जसं येतं, संख्या जास्त मिळते की नाही? त्याच पद्धतीने निसर्गात एनर्जी, तर जेवढी जास्त एनर्जी तेवढी पॉप्युलेशन काय करू शकते? सर्वायवल करू शकते. सर्वायबिलिटी ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीज होते. सेकंड आहे बायोडायव्हर्सिटी. आता जेवढी जास्त पॉप्युलेशन तिथं ग्रो करणार आणि त्याच्यामध्ये बरेचसे काय होतात? जेनेटिक चेंजेस पण दिसतात की नाही? सगळ्यांमध्ये सारख्या प्रकारचे जीन्स आहेत का? नाही. कॅरेक्टरिस्टिक नाही तर एकसारखेच दिसलो असतो आपण सगळे, कुणीच वेगळं नसतं. ओळखणं शक्य झालं असतं का? नाही. बिकॉज ऑफ आपल्यामध्ये काय आहेत? जीन्स डिफरंट आहेत, म्हणून आपण इतरांपेक्षा काय दिसतोय? वेगळे दिसतोय. ओके, मग जेवढी जास्त पॉप्युलेशन तिथं वाढत जाणार, एनर्जी आपलं स्वरूप बदलत जाणार, त्या वेगवेगळ्या लोकांना तिथं काय होणार? किंवा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमला तिथं स्कोप मिळणार आणि तेवढे ऑर्गॅनिझम काय होणार? बायोडायव्हर्स होणार. जेवढं जास्त जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? जीन्स मध्ये असणारी विविधता. जीन्स कुठे असतात? क्रोमोझोम, न्यूक्लियस म्हणू शकता. बाकीच्यांनी ज्यांना माहित नसेल त्यांनी लक्षात घ्या, ही आहे सेल. ह्या सेल मध्ये आहे हा न्यूक्लियस. ह्या न्यूक्लियस मध्ये आहे क्रोमोझोम. ओके, आणि ह्या क्रोमोझोमचे हे जे स्ट्रँड्स आहेत यांच्यावर काय आहेत? जीन्स. ही काय आहे? सेल. सेल मध्ये काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय दिसतं तुम्हाला? क्रोमोझोम, आणि त्याच्यामध्ये असतात जीन्स. एक जीन मध्ये जरी फरक झाला, समजा माझी जुडवा बहीण आहे असं इमॅजिन करा. ओके, एक जीन तिच्यामध्ये वेगळा, माझ्यामध्ये वेगळा आला. तिचे डोळे झाले घारे आणि माझे डोळे झाले काळे. फरक झाला की नाही दिसण्यामध्ये? तुम्ही लवकर रिकॉग्नाइज करू शकाल की नाही? बरेचसे जुळे बहीण भावंड पण कलर मध्ये पण व्हेरिएशन दिसतं. पूर्णतः सारखे असतात का? काही ना काही चेंजेस दिसतात की नाही? मग ते कशामुळे? त्यांच्यामध्ये असणाऱ्या जेनेटिक मेकअपमुळे, जेनेटिक स्ट्रक्चरमुळे. आणि निसर्गात जेवढं जास्त जेनेटिक मेकअप जे आहे ते वेगळं असेल, तेवढी जास्त तिथं काय असेल? बायोडायव्हर्सिटी. विविधता ना, एकापेक्षा दुसरा सजीव वेगळा, त्याला काय म्हणणार? बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता, लिव्हिंग बिंग एकापेक्षा दुसरे काय असणार? डिफरंट असणार, आणि त्यालाच आपण काय म्हणणार? डिफरंट. दॅट मीन्स डायव्हर्सिटी. ओके, मग त्याच्यानंतर पुढे आहे न्यूट्रिएंट सायकलिंग. आता बघा, ही आपण काय बघितली? एक फूड चेन. तिलाच आपण सर्क्युलाकार मांडलं की नाही इथे? आणि याच्याच मध्ये प्रोड्युसर पासून जी एनर्जी गेलेली आहे ती वापस काय झाली? प्रोड्युसरला मिळाली. आणि ही एक सायकल आहे की नाही? या सायकलच्या बाहेर जाईल का एनर्जी? जाईल का? नाही. एनर्जी फक्त काय करू शकते? रूप बदलू शकते. ती तयार होऊ शकत नाही,
ती डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. हा कितवा रूल आहे थर्मोडायनामिक्सचा? तुम्ही तिघं कितवा रूल आहे? फर्स्ट. आणि सेकंड रूल काय होता? सेकंड रूल काय होता? लक्ष द्या व्यवस्थित. हा, पहिला रूल तो. सेकंड काय होता? ज्याच्यामध्ये हीटच्या रूपाने काय होते? एनर्जी निघून जाते. ओके, लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, इथे काय बघायला मिळालं आपल्याला? न्यूट्रिएंट काय होतात? सायक्लिक मॅनरनं ट्रॅव्हल करतात. याचा अर्थ ते एका रूपातून एनर्जी दुसऱ्या रूपात गेली, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या, आणि तिथून पुन्हा पहिल्याकडे, जिथून तयार झाली. म्हणून आपण म्हणी म्हणतो, क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे, इथंच सगळं राहणार आहे. म्हणजे एनर्जी कुठे राहिली? इथेच राहिली. गेली का ती? काय घेऊन जाऊ शकतो का? आता जे काही आपण बघा ना, आपण सगळं काही तुम्ही इमॅजिन करा, तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या वस्तू, तुमचे रिलेशन्स, आपलं सगळं काही व्यक्ती काय घेऊन जाऊ शकतो? शेवटी त्या मम्मीज पण आपण बघतो, ते घेऊन गेलेले असतात का? तिथंच राहिलेत की नाही त्यांच्या सांगाड्या बरोबर, ते काय भांडी वगैरे भरून ठेवलेले, धान्य असेल, कुणाचा डॉग असेल, किंवा कुणाचं काय एन्शंट मध्ये बघत असाल ना तुम्ही, इव्हन मूवी पण बघितला असाल द मम्मी वगैरे, त्याच्यामध्ये काय आहे? तिथंच आहे. इव्हन ती पट्टी गुंडाळलेली पण तशीच आहे. म्हणजे काही घेऊन जाऊ शकतो का? नाही. ते काय आहे? एक प्रकारचं ते स्पिरिट निघून गेलं, एनर्जी रूप बदललं. आपली एनर्जी रूप बदलून काय होते? डिकम्पोज होणार. याचा अर्थ तिने काय केलं? रूप बदललं. म्हणजे न्यूट्रिएंट अँड मटेरियल ऑलवेज बी सायक्लिक. म्हणजे नेचरमध्ये काय दिसेल तुम्हाला? सायक्लिक मॅनरनं मूव्ह होताना दिसतील. कळालं इतकं? सो अशा पद्धतीने हा एनर्जी फ्लो आहे जो सपोर्ट करतो. चौथा रूल आहे याच्यामध्ये, जर एनर्जी आपण जी बघतो याच्यासाठी पर्टिक्युलर लॉ नाहीये, पण जनरली जर एखादी फूड चेन आहे, त्या फूड चेनला जर तुम्ही उभ्या मांडणीमध्ये बसवलं तर त्याला काय म्हणणार तुम्ही? पिरॅमिड म्हणणार. त्या फूड चेनला तुम्ही उभ्या पद्धतीने मांडलं, जसं इथं मांडलंय. किती स्टेपची आपली हे होती? फूड चेन होती 6, बरोबर की नाही? समजा हा सन आहे, हे आहेत प्लांट्स, हे आहेत ग्रास हॉपर. हा ग्रास हॉपर, याच्यानंतर काय होतं? फ्रॉग, ह्याच्यानंतर काय होतं? स्नेक, आणि हे समजा डिकम्पोजर. ओके, असं इमॅजिन करा. हॉक्सला कट करायचं. तर ही आहे काय? एक प्रकारची फूड चेन. पण कशा पद्धतीने? वर्टिकल मांडणी. इथं काय झाले? वर्टिकल मांडणी केली. म्हणजे इथं 10%चा रूल आला की नाही? इकोलॉजिकल प्रिन्सिपल फॉलो केलं की नाही? जर 10%चा रूल का म्हटलंय? 100% जी सूर्यापासून एनर्जी मिळाली ती 100% इथं गेली आहे का? नाही. इथे किती गेली? 10%. इथे किती? 1%. इथे 0.1%, आणि इथे 0.01%. म्हणजे 10%चा रूल आला की नाही? किती ऍब्झॉर्ब होते? 10%. किती युटिलाइज होते? 10%. म्हणजेच याला काय म्हणणार आपण? इकोलॉजिकल प्रिन्सिपल आहे, ज्याच्या अकॉर्डिंग 10% एनर्जी काय होते? एका लेवल पासून दुसऱ्या लेवलला जाते. त्याला म्हणतात इकोलॉजिकल प्रिन्सिपल. कसलं? एनर्जी पिरॅमिडचं. याच्यानंतर आता हा जो रूल आहे तो हायलाइट करतो इनइफिशियन्सी ऑफ एनर्जी. इफिशियन्सी म्हणजे काय? पुरेपूर क्षमता, पुरेपूर वापर एखाद्या गोष्टीचा. म्हणजे आपण काय म्हणणार? इफिशियंटली, कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी. आणि एखाद्या गोष्टीचा पुरेपूर वापर करणं म्हणजे काय? इफिशियंट यूज करणं. ओके, समजा तुम्ही प्रत्येक जण नोटबुक यूज करताय, पेन यूज करताय, आणि तुम्ही काय केलं माहितीये? सुरुवातीला पेन वापरला, फेकून दिला. इफिशियंटली वापरला का? नाही. तुम्ही नोटबुक सुरुवातीला वापरली, उरलेली जाऊ दे, कंटाळा आला ह्या पिक्चरचा नोटबुकच्या, मला ही नकोय, दुसरी पाहिजे. इफिशियंटली वापरली का? कपडे काही दिवस घातलेत, नंतर तसेच पडून आहेत. इफिशियंटली यूज केला का? नाही. एखाद्या गोष्टीचा इफिशियन्सीने किंवा इफिशियंट यूज म्हणजे काय? तर त्या गोष्टीचा पुरेपूर वापर करणं. मग निसर्गात जी एनर्जी आपल्याला बघायला मिळते ती इफिशियन्सीने आपण यूज करतोय का? ट्रान्सफर होते का? का? कारण काही एनर्जी काय होते? लॉस्ट होते, जिला आपण अवॉइड करू शकतो का? आपल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालत असताना, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? चयापचयाच्या क्रिया, जसं की उदाहरणार्थ डायजेशन, पचन, बरोबर, ऍब्झॉर्प्शन, या गोष्टी ज्या आहेत ह्या काय? चयापचयाच्या क्रिया आहेत. श्वास घेणं आपल्या हातात आहेत का?
नाही. चयापचयाच्या क्रिया काय असतात, ऑटोमॅटिकली चालू असतात. ओके, मग ह्या ज्या गोष्टी चालू असतात त्याच्यामध्ये एनर्जी काय होते, लॉस्ट होते. कशाच्या रूपाने, हीटच्या रूपाने. ओके, आणि यालाच आपण काय म्हणू, या मेटाबॉलिक प्रोसेसेस म्हणतात, म्हणजे चयापचयाची क्रिया. त्याच्यामध्ये काय होते, लॉस्ट होते, काही एनर्जी काय होते, लॉस्ट होते. मग एनर्जी इफिशियन्सी आहे का, एनर्जी कशी युटिलाइज होते नेचरमध्ये, इनइफिशियंट वेने. इनइफिशियंट वेने म्हणजे काय, पूर्ण वापर होत नाहीये, काही प्रमाणातच काय केली जाते, युटिलाइज केली जाते. कळालं. ओके, हा पिरामिड हे कळाले का तुम्हाला, परत परत एक्सप्लेन करायची गरजच नाहीये, कारण सेम एक्झाम्पलला आपण काय केले, कॅरी फॉरवर्ड केले, म्हणजे तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल. ओके, आता इथे जी सन पासून एनर्जी मिळाली, जी प्रोड्युसरने घेतलेली आहे, तो प्रायमरी कंझ्युमरला देणार, याच्याकडून ती सेकंडरी कडे जाणार. हा ग्रास हॉपर म्हणजे टोळने जेवढं झाड खाल्लं त्याच्यानंतर ती जाणार कुठे, त्या टोळला एखाद्या बेडकाने खाल्लं त्याच्याकडे जाणार, त्या फ्रॉगला एखाद्या स्नेकने खाल्लं त्याच्याकडे जाणार, त्याच्याकडून तो स्नेक मेला आणि तो डिकंपोज झाला, तर त्याची स्किनच दिसते की नाही आपल्याला, बऱ्याचदा दिसते की नाही, म्हणजे तो डिकंपोज झालाय आता पूर्ण. आणि अशा पद्धतीने ते काय झालं, कुणाकडे गेलं, मायक्रो ऑर्गॅनिझम कडे. आता या सन कडची एनर्जी कुणाकडे, ॲपेक्स प्रिडेटर मायक्रो ऑर्गॅनिझम कडे आहे की नाही. आणि याच्यानंतर ही अशी इथे डिकंपोजर्स, म्हणजे ॲपेक्सला आपण इथे डिकंपोजर जर कन्सिडर केलं तर तो काय होईल, डिकंपोजर. ॲपेक्सला इथे मी डिकंपोजरच्या ऐवजी हॉक्स सांगितलं तर काय होईल, हॉक. ॲपेक्स कोण होईल आता, हॉक. एनर्जी पिरॅमिड किंवा फूड चेन मध्ये सगळ्यात शेवटी जो कोणी असतो त्याला आपण काय म्हणणार, ॲपेक्स प्रिडेटर. ॲपेक्स म्हणणार. ॲपेक्सचा अर्थ काय, सर्वोच्च स्थान ज्याचं असतं. ओके, सर्वात हायेस्ट लेवलला जो असतो त्याला म्हणतात ॲपेक्स. आता मी जर इथे विचारलं, समजा ही अशी चेन आहे, इथे हॉक कन्सिडर केले, तर तुम्ही ॲपेक्स कुणाला कन्सिडर करणार, हॉकला. आता हे डिकंपोजर इथे ड्रॉ केलेत, पण ते इथे असते तर डिकंपोजर कोण असते, ॲपेक्स. ओके, जर ही चेन इतकीच सांगितली तर ॲपेक्स कोण, हॉक. या चेन मध्ये डिकंपोजरला ऍड केलं तर ॲपेक्स कोण, डिकंपोजर. ओके, जे काही एक्झाम्पल दिलेला असेल त्याच्या शेवटी जे कोणी आहे ते कोण झालं, ॲपेक्स. आणि सर्वात सुरुवातीला जे आहे तो कोण झालं, प्रोड्युसर. इफ दे आर ऑटोट्रॉपिक, जर त्या फूड चेन मध्ये प्लांट सांगितले असतील तर त्याला प्रोड्युसर म्हणणार. जर ती फूड चेन काऊ पासून सुरू झाली असेल तर, जर ती फूड चेन डेट्रिस पासून सुरू झाली असेल तर, जर ती पॅरासाइट पासून सुरू झाली, पॅरासाइटिक टाईपची असेल तर, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की नाही, मग तुम्ही प्रोड्युसर कुणाला म्हणणार, प्लांट्सला. बिकॉज दे आर ऑटोट्रॉपिक इन नेचर, म्हणजेच काय, ते काय आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात, ऑटोट्रॉप. हेट्रोट्रॉपचा अर्थ काय, स्वतःचं अन्न दुसऱ्यांकडून मिळवतात, त्यांना काय म्हणणार, हेट्रोट्रॉप. आपण ऑटोट्रॉप आहोत का, नाही, आपण कोण आहोत, हेट्रोट्रॉप. बरोबर की नाही. म्हणजे हे ऑल कन्झ्युमर्स कोण आहेत, हेट्रोट्रॉप. त्यांचं नेचर कसं आहे, हेट्रोट्रॉपिक नेचर. क्लिअर आहे. स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे कोण, ऑटोट्रॉप. स्वतःचं अन्न दुसऱ्यापासून बनवणारे हेट्रोट्रॉप. ओके, मग याच्यानंतर इथे डिकंपोजिशन झाल्यानंतर शेवटी ती एनर्जी कुणाकडे येणार, माती झाली आणि ह्युमसची लेअर काय होते, प्लांट्सला न्यूट्रिशन देतं, म्हणजे त्याच्यापासून पुन्हा प्लांट काय केले, ग्रो झाले. त्याला आपण काय म्हणणार, न्यूट्रिएंट अँड मटेरियल आर सायक्लिक. झालं की नाही. न्यूट्रिएंट इथे आहेत ते पुन्हा वापस कुणाकडे आले, प्रायमरीकडे. ज्याच्यापासून तयार झालेले त्याच्यापर्यंतच आले की नाही, आले की नाही. आपलं हेरिडिशन मध्ये जे जेनेटिक मेकअप मिळालेले असतात, जे जीन्स मिळालेले असतात, त्या RNA DNA वरून शोध लागतो की नाही. तुमच्या हेअर, एखादा असा हेअर काढला आणि हा हेअर काय केला, लॅब मध्ये दिला, तर ह्या हेअर पासून तुमचं जेनेटिक मेकअप कळेल की नाही. तुमच्या स्किनचं रब झाली, ब्लड आलं, तो सॅम्पल नेलं कुठे, लॅब मध्ये, आणि त्याच्यापासून पण कळेल की नाही. का कळेल, कारण ते बनलंय कशाने, सेलने. सेलमध्ये काय आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय आहे, क्रोमोझोम. त्याच्यावर काय आहे, जीन्स. त्याच्यावरून कळतं कोण आहे खरा गुन्हेगार, कोण आहे त्या मुलाचा वडील, कळतं की नाही. असतात ना हे सावधान इंडिया वगैरे वेगळे ते शो लागायचे, CID. किती त्यांच्या लॅबमध्ये काम चालू असायचं, छोट्या छोट्या सॅम्पल वरून ते काय करायचे,
पूर्ण केसचा उलगडा, म्हणजे तेवढं महत्वाचं ते काय आहे, एक गोष्ट जी डोळ्यांना दिसेल का, सेलला डोळ्यांनी पाहू शकतो का, वी कॅन नॉट सी इट बाय अवर नेक्ड आईज, आपल्याला काय करावं लागेल, मायक्रोस्कोपचा वापर, आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाहीत, त्या गोष्टी काय आहेत, छोट्या आहेत, ज्यांचा वापर कुठून बघण्यासाठी काय करावं लागेल, मायक्रोस्कोपचा वापर. क्लिअर आहे. सो अशा पद्धतीने इथं काय बघायला मिळतं तुम्हाला, पूर्ण एनर्जी पिरॅमिड. हे क्लिअर आहे का. परत अगेन सेम एनर्जी पिरॅमिडचाच टॉपिक आहे. हा सुद्धा एक रूल आहे की ज्या काही गोष्टी तुम्हाला नेचरमध्ये दिसतात, इकोसिस्टम मध्ये जिथे काही तुम्हाला काय दिसतात, फूड चेन आहेत, त्या फूड चेनची जर उभी मांडणी केली तर तुम्हाला काय बघायला मिळेल, पिरॅमिड. त्यांची उभी मांडणी केली तर काय बघायला मिळेल, पिरॅमिड. जसं इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी कशी झाली आहे, ट्रॉपिक लेवल एकापासून दुसऱ्याकडे, ही तीच फूड चेनला उभ्या पद्धतीने काय केलं, मांडलं. आणि इथं रूल कोणता अप्लाय होतो, 10% एनर्जी रूल, ज्याला काय म्हणणार तुम्ही, ते 10% इकोलॉजिकल प्रिन्सिपल. क्लिअर आहे. ओके. मग आता इथे बघायला गेलं तर हे ऑलवेज पिरॅमिडिकल शेप मध्ये दिसतं. त्याचं कारण काय, त्याचा बेस काय आहे, ब्रॉड. आणि ब्रॉड बेस काय आहे, का आहे ब्रॉड बेस, राईट, जास्त पासून कमी पर्यंत जाते. म्हणजे इथे प्लांट्स काय आहेत, जास्त आहेत, आणि त्या जास्त प्लांट कडून काय गेले दुसऱ्याला. इथे बायोमास काय असेल, जास्त. इथे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स काय असतील, जास्त. आणि जास्त कडून ते काय होतील, कमी. आता एक काऊ ती एकच प्लांट असा पिक करून खाईल का, ती काय करू शकते, एवढं रान जे जंगल जे आहे ते क्लीन करू शकते, जेवढं काय आहे तिचं, त्याला म्हणतात ग्रेझिंग लँड. ग्रेझिंग लँड म्हणजे काय, चराईचं क्षेत्र. जेवढं काही चराईचं क्षेत्र आहे ती चरून संपून टाकू शकते की नाही, ती पूर्ण खाते का प्लांटला, वरचं ग्रीन जेवढं दिसेल तेवढं ती खाईल, आणि मुळं आणि अर्ध वनस्पती तिथेच राहतं. म्हणजे इथं काय झालं, काऊ संख्या कमी आणि प्लांटची संख्या जास्त. त्या काऊकडून जो सेकंडरी कंझ्युमर असेल तो सगळा खाईल का. समजा टोळचंच उदाहरण घ्या मगाचंच, ओके, सिंपल होईल. इथे प्लांट आहे, इथे काय आहे, ग्रास हॉपर आहे, इथे काय आहे, फ्रॉग आहे, फ्रॉग नंतर काय होतं, स्नेक, स्नेक नंतर हॉक, आणि इथे डिकम्पोजर, असं इमॅजिन करा. आता ह्या प्लांट जे नंबर ऑफ प्लांट्स असतील, हा एकटा टोळ ग्रास हॉपर तो तेवढे प्लांट खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत. खाऊ शकतो, नाही. मग त्याने अर्ध थोडं खाल्लं आणि अर्धे प्लांट राहिले. पण नंबर ऑफ प्लांट्स त्यांनी जास्त खाल्लेले असू शकतात की नाही, डॅमेज केलेले. आणि या टोळला हा जो सेकंडरी कोण आहे, फ्रॉग, तो सगळाच खाईल का, टोळ उडता उडता पकडला, त्याचे पंख राहतील, त्याचं डोकं राहील, काही ना काही पार्ट बाहेर राहील की नाही. मग त्याच्यानंतर ह्या फ्रॉगला इथे स्नेकने बाईट केला आणि खायचा प्रयत्न केला, तो पूर्णतः पण गिळंकृत करेन किंवा काही प्रमाणात बाहेर पण राहू शकेल, अर्धवट पण खाऊ शकेल. ओके. त्याच्यानंतर याला खाल्लं कोणी, हॉकने, तो हॉक पूर्णतः खाईल का, नाही, काही प्रमाणात, बरोबर की नाही. हा काय करेल, काही प्रमाणात त्याला खाईल. म्हणजे अर्धवट काय होतंय, वेस्ट. इथे नंबर ऑफ जो स्नेक आहे, जो हॉकने खाल्लाय, तो एका स्नेकवर त्याचं आयुष्य घालवेल का, किंवा हा जो फ्रॉग आहे तो एका टोळवर आयुष्य घालवेल का, तो अगेन अँड अगेन खात राहणार ना. म्हणजे त्यांची संख्या काय झाली, टोळची जास्त, फ्रॉगची कमी, प्लांट्सची जास्त ऍज कम्पेअर टू ग्रासहॉपरची कमी, ग्रासहॉपरच्या कम्पेअर टू फ्रॉगची कमी, फ्रॉगच्या कम्पेअर टू स्नेकची कमी, आणि स्नेकच्या कम्पेअर टू हॉकची कमी. म्हणजे हे काय आहेत, जास्त. हे प्रमाण काय झालं, इथे अशा दिशेने वाढले. आणि असं जर कन्सिडर केलं तर काय होणार, कमी झाले. उभं जर मांडणी कन्सिडर केली तर प्रमाण, 3 गोष्टी होत्या पिरॅमिड मध्ये, 3 टाईपचे काय आहेत पिरॅमिड, कोणकोणते, व्हेरी गुड, एनर्जी, बायोमास, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम, हे आपल्याला बघायला मिळतात 3 प्रकारचे काय पिरॅमिड. ओके. आणि हे 3 प्रकारचे पिरॅमिड जे आपण बघितले, प्रत्येक पिरॅमिड, पिरॅमिडचा अर्थच काय, बेस ब्रॉड आणि टिप नॅरो, बेस ब्रॉड, टिप नॅरो. नंबर कमी होतात, बायोमास कमी होतो, आणि एनर्जी सुद्धा कमी होते. 10% रूल नुसार ती सुद्धा कमी होते. आणि म्हणून एनर्जी पिरॅमिड ऑलवेज या पोझिशन मध्ये बघायला मिळतात की नाही.
सो आपल्याला इथे ती कंडिशन बघायला मिळते. म्हणजे पिरामिडल शेप आपल्याला नेहमीच बघायला मिळतो याचा एनर्जी पिरामिडचा. का? तो जर पिरामिडल शेप नसेल तर त्याला पिरामिड म्हणणार का? नाही. आणि एनर्जी पिरामिड का म्हटलं गेलं? कारण एनर्जी कमी होत जाते म्हणून त्याला पिरामिड कन्सिडर केलं. आता इथे ब्रॉड बेस आणि काय आहे, नॅरो टीप आपल्याला बघायला मिळतं. कारण का? ट्रॉपिक लेवल नुसार एनर्जी मध्ये काय होतात, चेंजेस बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे हे काय करतं, डिक्रीज दाखवतं, एनर्जीची अमाऊंट कमी होताना जाते दिसते. आणि याच्यामध्ये अवेलेबल ऍट ईच सक्सेसिव्ह लेवल ड्यू टू एनर्जी लॉस. आणि ही कमी का होते? कारण प्रत्येक ठिकाणी काय होते, एनर्जी लॉस्ट होते. बरोबर. त्या प्लांटला पूर्णतः खाल्लं का ग्रास हॉपरने? नाही. काही प्रमाणात काय केलंय, खाऊन टाकले. आणि ग्रास हॉपरला पूर्णतः खाल्लेलं का फ्रॉगने? नाही. म्हणजे इथं काय बघायला मिळालं, एनर्जी लॉस. कशा कशामुळे होते लॉस? येस, चेजिंग ऑफ प्रे, चेजिंग फॉर प्रे. आणखी पुढच्या शोधात तो भटकंती करत असेल तर. सगळ्याच गोष्टी डायजेस्टिबल नाही, अर्धी वेस्ट केली त्याने, म्हणजे एनर्जी लॉस्ट झाली. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालतात त्यावेळेस हीट तयार झाली. पचन जेव्हा असतो तेव्हा घाम येतो की नाही आपल्याला? तुम्ही फॅन न लावता जेवायला बसा, थोड्या वेळाने काय होते, गुंगी यायला लागते. का? कारण बॉडी काय करते, मशीन चालू म्हणजे एनर्जी युटिलाइज. आणि तुम्हाला काय वाटतं, थकल्यासारखं झोपून जावं. म्हणजे एक प्रकारे डायजेशन होण्यासाठी सुद्धा काय होते, एनर्जी युटिलाइज. ओके. जिना चढून आल्यानंतर काय होतं, तुम्हाला असं वाटतं बसून राहू दे, नाहीतर घाम येतो. का? कारण तुमची एनर्जी बर्न होते. ओके, युटिलाइज होते. सो त्या ऍक्टिव्हिटीज तशा होतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एनर्जी काय होते, लॉस्ट होते वेगवेगळ्या रूपात. ओके, क्लिअर आहे इतकं पिरामिड. आता सहावं आहे इकोसिस्टम स्टेबिलिटी अँड डायनॅमिक्स. ओके. एनर्जी फ्लो जो आहे तो इकोसिस्टमच्या स्टेबिलिटीला काय करतो, इन्फ्लुएन्स करतो. कशा पद्धतीने? पॉप्युलेशनला रेग्युलेट करून, त्यांची साईज आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन. जेवढी जास्त ऊर्जा, जेवढी जास्त पोषक तत्वे, तेवढी जास्त काय असणार, एनर्जी. म्हणजेच तेवढं जास्त काय होणार, पॉप्युलेशन ग्रो होणार, वाढणार. जेवढी जास्त ऊर्जा, जेवढ्या जास्त बायोमास, जेवढं जास्त डिकम्पोजिशन, तेवढं जास्त तिथं काय होतील, न्यूट्रिएंट्स तयार. आणि न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे तेवढंच मोठं काय होणार, क्रिएशन. नवीन लिव्हिंग बिंग काय होणार, क्रिएट होणार. सो अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतं, पॉप्युलेशन साईज वाढलेली आणि इथे आपल्याला त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन पण बघायला मिळतं. जर एनर्जी जास्त नाही तर इंटरॅक्ट करतील का एकमेकांबरोबर? नाही करणार. समजा बघा, भाकरीचा एक तुकडा असतो ज्याच्यावर फंगस, बुरशी येते, त्याचं पाणी होतं, त्याच्यामध्ये अळ्या तयार होतात आणि शेवटी काय होतं, एकदम स्मेल खराब आणि माती तयार होते. तुम्ही ऑब्झर्व करा काही दिवस ठेवून. केले का तुम्ही कंपोस्टिंगचं काम? केले का तुमच्यापैकी कोणी घरामध्ये, कुंडीमध्ये? हा, स्कूलमध्ये सांगितलेले असतील हे प्रोजेक्ट. त्यावेळेस काय करता, पालापाचोळा, घरातला खरकटा जे काही असेल ते एका याच्यामध्ये डंप करता, बाल्टीमध्ये वगैरे किंवा कुंडीमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडी माती टाकता. काही दिवसांनी तो मातीचा थर खाली जाताना दिसतो. का? मॉइश्चर रिलीज होऊन जातं, बरोबर की नाही? रिलीज झाल्यानंतर राहतो काय त्यांच्यामध्ये, एकदम जे त्यांचा, ज्याच्यापासून त्यांचं कंपोजिशन झाले, जे कॉन्टेंट आहे तो राहणार. हळूहळू ते इतकं खाली जाणार की ती माती काळी तयार होणार. का? ते सगळं न्यूट्रिशन आहे. मग त्या मातीचा वापर तुम्ही काय करता, कंपोस्ट खत, प्लांट्सला खत देता. आणि अशा पद्धतीने इथे काय बघायला मिळते, जेवढं जास्त खत तुम्ही प्लांट्सला जेवढे देणार तेवढे प्लांट काय होणार, ग्रो करणार. मग नेचरमध्ये एखाद्या ठिकाणी बंजर जमीन दिसते आणि दुसऱ्याच ठिकाणी घनदाट जंगल दिसतं. का? त्या मातीमध्ये सुपीकता आहे का? नाही. सुपीकता म्हणजेच कशामुळे येते, फर्टिलिटी. कशामुळे? न्यूट्रिएंट्स नाही आहेत म्हणून ग्रो होणार का तिथे? काही नाही. जे पण तुमचं व्होल्कॅनिक इरप्शन मधून बाहेर येतं लिक्विड, ज्याला काय म्हणता तुम्ही, मॅग्मा, लावा, बरोबर की रे, लावा. आणि तो बाहेर आल्यानंतर त्याच्यावर प्लांट्स दिसतात का तुम्हाला? का? न्यूट्रिएंट्स आहेत का सगळे जे ग्रो करण्यासाठी पाहिजे? खडकावर कधी बघितले का प्लांट? दगडावर प्लांट येऊ शकतं का? नाही. मातीमध्ये का लगेच रुजतं पीक? कारण त्याच्यामध्ये काय आहे, न्यूट्रिशन. कळालं?
याच्यामध्ये मिनरल्स असतात खडकांमध्ये, पण याचा अर्थ हे नाही की ते प्लांटची पूर्ण रिक्वायरमेंट फुलफिल करतील. ओके, लक्षात आलं? सो अशा पद्धतीने इथे काय बघायला मिळतं, पॉप्युलेशनची साईज कमी किंवा जास्त. आता इथे बघा, हे काय दिसतं तुम्हाला, एक कार्कॅस आहे. कार्कॅसचा अर्थ काय? कार्कॅस म्हणजे काय, हे डेड ॲनिमल. ओके, त्याच्यानंतर इथं काय आहे, काही प्रमाणात हे गांडूळ, फंगस, ज्याला आपण काय म्हणतो मशरूम्स. ओके, त्याच्यानंतर बरेचसे इतर अळ्या वगैरे सगळे ह्याच्यावर लागले. हे काय करतायत, एक प्रकारचं डिकम्पोज करतायत. त्याला डिकम्पोज म्हणजे काय, विघटन करून टाकतायत, सिंपल फॉर्म मध्ये ब्रेकडाऊन करतायत. कारण बॉडी ही कॉम्प्लेक्स आहे. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही सांगू शकता का, मॅम इथे मला व्हिटॅमिन दिसतात, इथे मला मिनरल दिसतात, सांगू शकता का? नाही. ती काय आहे, कंपोजिशन आहे की नाही. हाडांमध्ये काय दिसतील, मिनरल्स जास्त दिसतील. ह्या स्किनच्या लेअरमध्ये काय दिसेल, फॅट जास्त दिसेल, बरोबर की नाही. म्हणजे मसल्स मध्ये जे कडक पार्ट आपला लागतो आपल्याला माणसाचा, त्याला मसल म्हणणार आपण. प्रत्येक ठिकाणी कंपोजिशन झालंय की नाही, वेगवेगळ्या पार्टचा न्यूट्रिएंटचा युटिलाइज करून ही बॉडी कंपोज झाली. आता ही बॉडी डिकम्पोज होते म्हणजे काय, एक एक ज्याच्यापासून ती तयार झाली तो सगळं एक एक वेगळं होणार. तुमच्याकडे बंच ऑफ इथं पेपर आहे असं समजा, मी त्याच्यावर काय टाकलेत, पेज नंबर टाकलेत, आणि माझ्याकडून ते पडले. आता मला एकटीला उचलायला तर एखादा तास लागेल, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली. तुम्ही मदत केली, हे काय झाले, डिकम्पोजिशन. आणि परत पेज नंबर 1, पेज नंबर 2, 3 आपण सगळे मिळून जॉईंट करणार, त्याला काय म्हणणार, कंपोजिशन. हे काय आहे, डिकम्पोजिशन. एकत्र केलं, कंपोजिशन. पण कसं, पेज नंबर 1 नंतर 2, 2 नंतर 3, हे काय झालं, कंपोजिशन. लहान मुलांची खेळणी असतात बघा, जिक्सॉ पझल वगैरे, ज्याच्यामध्ये काय असतात, त्यांना बरेचसे ब्लॉक्स दिलेले असतात, त्याच्यापासून घर बनवणं, गाडी बनवणं असतात की नाही लहान मुलांचे. ते पझल प्रमाणे आहे की नाही, एक प्रकारे बॉडी कंपोज झाली म्हणजे काय, ते पझल सक्सेसफुल. ते पूर्ण ब्रेकडाऊन केलं, तुकडे केले म्हणजे काय, डिकम्पोजिशन. त्याच्यापासून अगेन काही पण तयार होऊ शकतं की नाही, कोणतं पण स्ट्रक्चर तयार होऊ शकतं की नाही. तसंच या एनर्जी पासून कुठे युटिलाइज होईल, एखादा छोटा प्लांट अब्झॉर्ब करेल किंवा एखादा मोठा छोटा पाण्यातला प्लांक्टन अब्झॉर्ब करेल, कुणी अब्झॉर्ब करू शकतं, बरोबर की नाही. पाण्यात वनस्पती असते त्याला काय म्हणणार, प्लॅंक्टन. प्लांट श्रब्स करू शकतं, गवत करू शकतं, हर्ब्स करू शकतात, डेरेदार वृक्ष आहे ते अब्झॉर्ब करेल, म्हणजे पुन्हा काय होणार, कंपोजिशन. इतकं क्लिअर आहे, क्लिअर आहे का? आता ह्या इमेज मध्ये हे जे कार्कॅस आहे, जे सडलं म्हणजे काय, डिकम्पोज झालं. आणि हे सडून इथे आपल्याला बघायला काय मिळतं, हे प्रत्येक जण, प्रत्येक ॲनिमल यांना ऑब्झर्व करा. ही काय, रेशीमवर जी तुतीची अळी असते, ओके, किंवा वेगळा इन्सेक्ट एखादा कन्सिडर करा. इथं काय आहे, माऊस. इथे हा प्राणी, उंदीर, स्नेक, पक्षी, वेगवेगळे. हा ग्रास हॉपर, ग्रास. हे काय, एखादं फ्लावर. हे आहे झाड, हे सन दाखवलंय, ओके, हे आहे झाड. हे काय आहे, सन आहे, तर त्याला लक्षात घ्या, हे सन आहे, पण ते फुलासारखं दिसतंय, ऍक्च्युअली ते असं दाखवायला पाहिजे होतं, कारण हा एरो असा, म्हणजे हा सनलाईट देतोय आणि हा इथे पण सनलाईट देतोय, बरोबर की नाही. त्याच्या खाली काय आहे, हे छोटे प्लांट्स आहेत की नाही, आहेत की नाही. मग हे डिकम्पोजिशन झाल्यानंतर ह्या प्लांटने ऍब्झॉर्ब केलं आणि हा प्लांट मेला, परत त्याचं पण काय होणार आहे, डिकम्पोजिशनच होणार आहे. त्याचंही काय होणार आहे, डिकम्पोजिशनच बघायला मिळणार आहे. ही प्रत्येक गोष्ट जी डेड झाली, प्रत्येक लिव्हिंग बिंग हा जो डेड झाला त्याच्यापासून काय तयार होणार आहे, न्यूट्रिएंट्स. असं आहे का की हरिण मेलं तर प्रोटीन तयार होईल, हत्ती मेलं तर कार्बोहायड्रेट तयार होईल, असं काय आहे का. शेवटी काय म्हणणार त्याला आपण, न्यूट्रिएंट. त्याला वेगळं करू शकतो का, एक प्रकारे ते काय आहे, एकत्रितपणे न्यूट्रिएंट, बरोबर. मग अशा पद्धतीने इथं काय झालं, न्यूट्रिएंट्स तयार झाले. आणि हेच न्यूट्रिएंट्स काय होतात, पुन्हा अगेन युटिलाइज होतात. यांना युटिलाइज कोणी केलं, प्लांटने केलं. आणि प्लांट पासून पुन्हा ही चेंज झाली की नाही, प्लांट पासून पुन्हा ही चेंज झाली की नाही, वेगळी काय दिसते, चेन दिसते.
तुम्ही ती जितकी एक रेषीय म्हणजे एका लिव्हिंग बिंगला दुसऱ्याने खाल्लं, दुसऱ्याला तिसऱ्याने खाल्लं, ही जेवढी वाढवणार ती तुम्हाला काय होईल तेवढी वाढताना दिसेल. क्लिअर होत आहेत का? ओके. सो अशा पद्धतीने काय आहे इकोसिस्टम मध्ये ह्या डिकम्पोजिशन मुळे स्टेबिलिटी आली की नाही. जर इमॅजिन करा पृथ्वीवर एवढे सगळे काय आहेत लिव्हिंग बिंग्स आहेत आणि हे सगळे लिव्हिंग बिंग जेवढे आहेत ते जर मेलेच नाही, डेडच नाही झाले तर जस्ट इमॅजिन करा, फक्त इमॅजिन करा किती कोंबड्या, किती गोट, किती मायक्रो इन्सेक्ट किती आसपास असतील. आपण बसू शकू का असे इन्सेक्ट? कसे वेड्यासारखं आपल्याला हे करून टाकतील, पागल करून टाकतील, घोंघोंग करून इथून, बरोबर की नाही, संपवतील की नाही. आणि ॲनिमल किती दिसतील तुम्हाला विचार करा. इथे बाजूला जाताना जसे स्ट्रीट डॉग्स दिसतात तसं एखादा हत्ती, तसं एखादं काय दिसेल लायन, टायगर, बिबट्या दिसतील की नाही जर संख्या कंट्रोलमध्ये नाही राहिली. आणि आपण माणसांची संख्या कोणत्या लेवलला जाईल? सगळ्यात जास्त संख्या होऊ लागली की जागा आपल्यालाच सगळ्यात जास्त लागते, संख्या कोणत्या लेवलला जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट काय झाली पाहिजे, म्हणून पृथ्वीवर काय दिले ती डेड झाली पाहिजे. आणि डेड झाल्यानंतर पुन्हा ती काय झाली पाहिजे वेगळ्या रूपात ट्रान्सफॉर्म झाली पाहिजे. कळतंय? ओके. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला बघायला मिळतात की एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला काय दिसतोय चेंज बघायला मिळतोय. आणि हे अवेलेबिलिटी जी आहे एनर्जीची त्याच्यामुळे फूड वेब आणि बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टम जी आहे ती डिस्टर्ब होत नाही. जेव्हा एखाद्या सायकलमध्ये एखाद्या ठिकाणी जर एनर्जी न्यूट्रिशन मिळालं नाही तर ती जमीन काय होईल बंजर. राजस्थान, कच्छ इथे वाळू दिसेल तुम्हाला, त्या वाळूत काही क्रिएशन दिसतं का? इन्सेक्ट असतात थोड्या मोठ्या प्रमाणात, पण ते वाळूवर जगतील का? फक्त नाही. मग विचार करा जर काहीच हे जर रिसायकलच झालं नाही, जर न्यूट्रिएंटच तयार झालं नाही तर पृथ्वीवर जेवढी गोष्टी आहेत त्या युटिलाइज होणार आणि त्या बुडू. हवेतच समजा डायरेक्ट बुम झाला असतं तर असं चुटकी वाजवली आणि एखादी गोष्टी नष्ट, एनर्जी राहिलीच नसती, ना धूर तयार झाला असता, ना ॲश तयार झाली असती, ना त्याची डेड बॉडी दिसली असती. तर जस्ट इमॅजिन पृथ्वीवर बायोडायव्हर्सिटी असते आज? विचार करूनच कसं वाटतंय ना, एकदम धस्स होते आणि व्हॅक्युम क्रिएट होतो की नाही. खाल्लं काय असतं आपण? कारण न्यूट्रिएंट असते का मातीमध्ये? जंगल राहिलं असतं का? एक चुटकी वाजवली झाड समाप्त. त्याचं ना डिकम्पोजिशन, त्याच्यापासून ना कार्बन ना काही, ते फक्त काय समाप्त. प्रत्येक गोष्ट चुटकी वाजवली संपली, त्याचा अर्थ काय झाला असता विनाश झाला असता. म्हणून इथं डिकम्पोजिशन काय आहे सगळ्यात महत्वाचं आहे. ते नेचरमध्ये होतं म्हणून नेचरमध्ये कोणते डिझिजेस होत नाही. जर डेड बॉडीज तशाच पडल्या असत्या तर, डेड बॉडीज जर डिकम्पोजच झाल्या नसत्या तर आजार किती असते, रोगराई किती असते, त्याच्यावर जे इन्सेक्ट, अळ्या काय जे काही तयार होते ते किती मोठ्या प्रमाणात असतं. ओडर कसा असतं, ते जगण्यासारखं राहील का कंडिशन? नाही. आणि म्हणून हे महत्वाचा रोल प्ले करतं. आणि हेच काय करतं फूड वेबला, फूड चेनला स्टेबिलिटी देण्याचं काम करतं. आणि जेवढं स्टेबल फूड चेन तेवढं स्टेबल काय असेल फूड वेब. आणि जेवढं स्टेबल फूड वेब तेवढं स्टेबल काय बघायला मिळेल तिथे मोठ्या प्रमाणात इकोसिस्टम स्टेबल बघायला मिळेल आणि त्याच्यामुळे तिथे बायोडायव्हर्सिटी बघायला मिळेल. ओके, क्लिअर होतं इतकं?